नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड आफ्टरनून. चला, आलेत का सर्व? आले आपली 2 कामं करा. लिंक शेअर करा, लाईक करा फास्ट मध्ये. चला, विद्यार्थी संख्या 100 झाली पाहिजे. विद्यार्थी संख्या 100 झाली का लगेच आपण सुरुवात करणार आहोत. लाईव्ह आणि लाईक 100 झाले पाहिजे. चला, पटापट सगळ्यांनी लिंक शेअर करा. महाराष्ट्रातील पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेले YouTube चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. चला, शेअर करा, पटापट लिंक शेअर करा. बघा, तुमच्यासाठी खास 5000 प्लस प्रश्नसंच आपण ही सिरीज चालू केलेली आहे. त्यामधील लेक्चर नंबर चालू आहे 8. ज्यांनी आतापर्यंत 7 बघितले नसेल एकदा बघून घ्या, नक्कीच फायदा होऊन जाईल. चला, झालेत का विद्यार्थी संख्या 100, लाईक 100? लगेच आपण सुरुवात करणार आहोत. पटापट लिंक शेअर करायची. पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपली लिंक शेअर झाली पाहिजे. चला, तुम्ही लिंक शेअर करा, तोपर्यंत आपण सुरुवात करूया. सर्वांना गुड आफ्टरनून. आजचा पहिला प्रश्न बघा, एका वस्तूची मूळ किंमत 9000 रुपये आहे व वस्तू 6700 रुपयाला विकल्यास किती तोटा होईल? ऑप्शन बघा, 2300, 1200, 7700 आणि 5900. चला, पटापट ऑप्शन नंबर सांगायचा फक्त. ऑप्शन नंबर 1, 2, 3 की 4? वस्तूची मूळ किंमत हीच असते खरेदी किंमत. मूळ किंमत आहे 9000 रुपये, ती 6700 रुपयाला विकली म्हणजेच तोटा झालेला आहे. किती तोटा झालेला आहे? 10तून 3 गेले 7, 9तून 7 गेले 2, 2300 रुपये एवढा तोटा झालेला आहे. ऑप्शन नंबर ए, 2300 रुपये तोटा. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, एक वस्तू 7800 रुपयांना विकल्याने 1300 रुपये तोटा झाला असेल तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? ऑप्शन बघा, 6500, 9100, 8100 आणि 7500. काय लिहायचं उत्तर? चला, पटापट सगळ्यांनी कमेंट करायचे. ऑप्शन नंबर 1 की 2, ए की बी? चला, सगळ्यांनी पटापट कमेंट करायच्यात. बघा, 7800 ला विकली आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे? 1300 रुपये तोटा झालाय. म्हणजे ती वस्तू 7800 पेक्षा त्या वस्तूची किंमत जास्त असेल, कारण तोटा झालाय. ज्यावेळेस तोटा होतो तेव्हा विक्री किमतीमध्ये प्लस केल्यानंतर आपल्याला खरेदी किंमत भेटते. मग 7800 प्लस 1300 किती आलं? 9100 ही असणार खरेदी किंमत. 9100 काय असणार? खरेदी किंमत. बघा, 9100 ची वस्तू आहे, 7800 ला विकली, त्यावेळेस काय झालेला आहे? 1300 रुपये तोटा झालेला आहे. तोटा हा नेहमी विक्री किमतीमध्ये प्लस केल्यानंतर खरेदी किंमत भेटते आणि खरेदी किमतीतून नफा वजा केल्यानंतर विक्री किंमत भेटते. कळलं का हा फरक? समजलंय? पुढचा प्रश्न बघा, एक पेन 96 रुपयांना विकल्याने 20% नफा झाला तर पेनची खरेदी किंमत किती? ऑप्शन बघा, 115 रुपये 20 पैसे, 80 रुपये, 116 रुपये आणि 76 रुपये 80 पैसे. चला, सांगा पटापट काय उत्तर लिहायचं? पटापट ऑप्शन नंबर सांगायचा आहे फक्त. बघा, 96 रुपयांना विकला त्यावेळेस काय झालेलं आहे? 20% नफा, म्हणजे ही रक्कम किती असणार? 120% असणार, कारण ह्याच्यामध्ये खरेदी किंमत आणि नफा दोन्ही पण आहे. म्हणजे ही रक्कम असणार 120%. आपल्याला काढायची खरेदी किंमत. खरेदी किंमत असते 100%. तिरकस गुणाकार 96 गुणिले 100 भागिले 120. 0 गेला 0 गेला, 12 1 12, 12 8 96, 8 गुणिले 10 80. मग 80 रुपये काय असणार त्या वस्तूची खरेदी किंमत? त्या पेनची खरेदी किंमत किती असणार? 80 रुपये. 80 चे 20% काढा, प्लस करा, 96 येणार. कळले? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, एक वस्तू 65 रुपयांना खरेदी करून 70 रुपयांना विकली तर शेकडा नफा अगर तोटा किती होईल?
ऑप्शन बघा, 7.69, 7.9, 6.25 आणि 5%. सगळ्यात आधी मला सांगा, या व्यवहारात नफा होणार की तोटा होणार? 65 रुपयांची वस्तू 70 रुपयांना विकली, 5 रुपये इथं नफा होणारच आहे की नाही? म्हणजे या व्यवहारामध्ये फक्त नफा होणार. तो नफा किती टक्के होणार? बघा, 70 रुपयाला विक्री किंमत आहे 70 रुपये, त्यातून खरेदी किंमत 65 वजा केली तर तुम्हाला इथं 5 रुपये जो भेटलेला आहे तो काय आहे? नफा आहे. खरेदी किंमत किती असते नेहमी? 100%. मग 65 बरोबर 100, तर 5 बरोबर किती? तिरकस गुणाकार, 5 गुणिले 100 भागिले 65. 5 गे 5, 13 पंचे 65. 100 भागिले 13. ज्याला हे भागाकार जमत नसेल सरळ, त्यांनी चमच्यात केला तरी चालेल. बघा, 100 भागिले 13. 13 साती 91. किती उरले? 9 उरले. शून्य घेतला म्हणून इथं दिला पॉइंट, कारण वरतून घ्यायला कोणतीच संख्या नाही म्हणून काय घेतला? शून्य. इथं दिला पॉइंट. किती झाले? 90. आता 13 साती 91 पुढे जाते म्हणजे 13 सक 78. 90 मधून 78 गेले, किती उरले? 12. आता भाग जात नाही म्हणून अजून एक शून्य घेतला आपण. आता झाले 120. 13 9 17 दर्श. बस, आपल्याला पॉइंट नंतरचे फक्त 2च घरं पाहिजेत. म्हणजेच किती येणार? 7.69% नफा होणार. किती होणार नफा? 7.69% नफा. म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार इथं? 1 येणार आहे. ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर ए. कळले सर्वांना आता? क्लिअर? चला, ज्यांनी लाईक केलं नसेल पटापट लाईक करून घ्यायचे. लाईकची संख्या वाढवायची. 100+ लाईक झाले पाहिजेत. ज्यांनी केलं नसेल बाहेर जायचं, थंबला काळ्या करून यायचे पटकन. पुढचा प्रश्न बघा, 70,000 रुपयांना एक वस्तू विकून 12.5% तोटा पत्करावा लागला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती रुपये असेल? ऑप्शन बघा, 7,500, 6,000, 8,000 आणि 6,500. 7,000 रुपयांना विकली, तोटा झालाय, म्हणजे त्या वस्तूची जी पण खरेदी किंमत आहे ती 7,000 पेक्षा नक्कीच जास्त असणार. म्हणजे 6,000 तर कन्फर्म येणार नाही, 6,500 सुद्धा कन्फर्म येणार नाही, कारण 7,000 ला विकून पण तोटा होतोय. मग ती खरेदी किंमत 7,000 पेक्षा जास्तच असेल. 7.5 की 8. बघा, 2 ऑप्शन तर इथंच गेले. बघा, 7,000 ला विकल्यामुळे काय झालेलं आहे? 12.5% तोटा. त्या वस्तूची खरेदी किंमत असते 100%, त्यातून 12.5% वजा केलं, राहिलं किती? 13. 13 आणि 7 20 आणि 80. म्हणजे ही जी रक्कम आहे, ही रक्कम किती टक्के असणार? 87.5. कुठून आलं? 12.5% ह्याच्यात तोटा झालेला आहे. त्या वस्तूची खरेदी किंमत किती असते? 100%. तिरकस गुणाकार, 7,000 गुणिले 100 भागिले 87.5. याचा पॉइंट काढला, इकडे एक शून्य देऊन टाकला. आता भाग द्या. 5 ने भाग दिला, 25 ने डायरेक्ट भाग देऊन टाकू. 25 त्रिक 75, 75 आणि 10 85. किती उरले? 12 उरले. 25 पाचा 125. इकडे भाग देऊन टाकला, 25 चोक 100 आणि हा एक शून्य. आता 5 ने भाग दिला, 5 7 35, 5 8 40. 7 ने भाग दिला, 7 1 7, 1 2 3 0, 1 2 3 0. 1000 गुणिले 8 किती येणार? 8,000. म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती असणार? तर 8,000 असणार आहे. वस्तूची खरेदी किंमत किती असणार? 8,000. क्लिअर? समजलं सगळ्यांना? 87.5 कुठून आलं? याच्यामध्ये तोटा झालेला आहे 12.5%. ज्यावेळेस नफा होतो त्यावेळेस 100 मध्ये प्लस करायचा, तोटा झाला तर 100 मधून मायनस करायचा. त्या वस्तूची तेवढी किंमत तेवढ्या टक्के असणार आहे. नफा असेल तर 100 मध्ये प्लस. मागच्या उदाहरणामध्ये आपण बघितलं, तिथं नफा झाला होता बघा 20%, म्हणून तिथं 120% लिहिलं होतं. आता तोटा झालाय 12.5%, म्हणून तिथं काय करणार? 100 मधून 12.5 वजा केले, म्हणजे ही रक्कम असणार 87.5. कळले का आता कुठून आले?
समजलं सगळ्यांना? पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न बघण्याआधी पोलीस भरती 2025 साठी टिक्कर मराठी लवकरच एक नवीन बॅच घेऊन येणार आहे. बॅच नंबर असणार आहे 13. आतापर्यंत आपल्या 12 बॅच पूर्णपणे यशस्वी झाल्यानंतरच आपण आता 13वी बॅच लवकरच आणणार आहोत. ज्यालाही काही विचारायचं असेल बॅच बद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही ऑफिस नंबरला कॉल करू शकता 8233007373. या नंबरला कॉल करा, संपूर्ण माहिती भेटून जाईल. या बॅचची फी किती असेल, काय, कधी चालू होणार, सगळी माहिती भेटून जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. जर मुद्दल 400 रुपये दर 6% प्रतिवर्ष आणि वेळ 18 महिने असेल तर रक्कम पण विचारले रास बरोबर किती. आपल्याला काय काढायचे इथं? रास काढायचे. रास म्हणजेच काय? मुद्दल प्लस व्याज. ऑप्शन बघा 450, 436, 412 आणि 463. मुद्दल प्लस व्याज. व्याज काढायचं असेल तर मुद्दल 400 रुपये दर 6% वर्ष 18 महिने म्हणजेच 1.5 वर्ष असंही लिहू शकता. किंवा तुम्ही जर इथं वरती 18 लिहिले तर छेदस्थानी 12 लिहायचे. दोन्ही पद्धतीने सांगतो. 18 महिने म्हणजेच 1.5 वर्ष. बघा ह्याचा पॉइंट काढला, खाली एक शून्य देऊन टाकला. 1 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. 5 दुणे 10, 5 त्रिक 15, बेक बे, बे दुणे 4. करा सगळ्यांचा गुणाकार. 6 दुणे 12, 12 त्रिक 36 म्हणजे 36 रुपये इथं व्याज भेटणार आहे. मग रास काय होणार? 400 प्लस 36 म्हणजे 436 रुपये ही काय असणार इथं? रास असणार आहे. 436 रुपये रास. ऑप्शन नंबर बी. समजलं सगळ्यांना? रास म्हणजेच काय? मुद्दल प्लस व्याज. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. दर साल दर शेकडा 12% दराने 60 रुपयांचे 9 महिन्याचे व्याज किती रुपये होईल? हा ते दुसऱ्या पद्धतीने पण सांगायचं राहिलं ना. जर एखाद्याला महिन्याच्या स्वरूपात काढायचं असेल तरी सुद्धा सांगून देतो. बघा 400 रुपये मुद्दल आहे गुणिले 6 वर्ष 6% आणि 18 महिने भागिले 100. जर वर्ष घेतलं तर भागिले आपण 1 घेतच नाही. जर महिने घेतले तर भागिले 12 घ्यायचेच. दिवस असतील तर भागिले 365 घ्यायचे. भाग द्या आता. बघा 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. 6 एके 6, 6 दुणे 12, बेक बे, बे 9 18, 9 चौक 36 रुपये. 36 रुपये काय असणार इथं? व्याज. आणि 36 रुपये व्याज असेल तर रास किती असणार? 436. कळलं? जर वरती महिने घेतले किती असेल मग ते? 1 असेल, 2 असेल, 10 असेल, छेदस्थानी 12 घ्यायचेच. वर्ष असेल तर छेदस्थानी 1, महिने असेल छेदस्थानी 12, दिवस असेल छेदस्थानी 365. कळले आता? क्लिअर? या प्रश्नामध्ये तुमचं कन्फ्युजन दूर होऊन जाईल. 12% दराने 60 रुपयाचे 9 महिन्याचे व्याज किती? ऑप्शन बघा 5.80, 5, 5.40 आणि 6.80. चला पटापट उत्तर सांगायचं. ऑप्शन नंबर सांगायचा बघा. 3 की 4 की 2 की 1? बघा 60 रुपयाचे मुद्दल गुणिले दर गुणिले वर्ष. वर्ष नाही येत, महिने आहेत म्हणून भागिले काय लिहिणार इथं? 12. बाकी 100 आहे तसेच. भाग द्या आता. 12 ला 12 गेले, 1 शून्य गेला, 1 शून्य गेला. 9 सक 54, 54 भागिले 10. 1 शून्य आहे, 1 घर सोडून पॉइंट. म्हणजेच इथं व्याज किती येणार? 5.4 रुपये. व्याज किती येणार? 5.4 किंवा 5.40. ऑप्शन नंबर सी. जेवढे महिने असेल ते अंशस्थानी आणि छेदस्थानी प्रत्येक वेळेस 12च घ्यायचे. म्हणजे 12 महिन्यापैकी 9 महिन्याचं हे सरळ व्याज आहे. कारण आपल्याला सरळ व्याज हे दर साल दर शेकडा असतं. म्हणजे प्रत्येक वर्षासाठी आणि प्रत्येक 100साठी किती, म्हणून आपण छेदस्थानी 100 आणि वर्ष घेतो.
महिने असेल तर मग 12 घेणार, दिवस असेल तर 365. कारण जो पण दर आहे तो दर कसा आहे, प्रत्येक सालाला, प्रत्येक वर्षासाठी आणि दर शेकडा प्रत्येक 100साठी. कळलं? क्लिअर? चला, आवडला असेल तर पटकन लाईक करून टाकायचं. लाईकची संख्या वाढली पाहिजे फास्ट मध्ये. पुढचा प्रश्न बघा आता. दर साल दर शेकडा 12% दराने 1100 रुपये मुद्दलाचे 6 महिन्याचे सरळ व्याज किती? सेम तसंच करायचं. मुद्दल आहे 1100 गुणिले दर आहे 12 गुणिले 6 महिने आहेत म्हणून काय लिहिणार, भागिले 12च लिहिणार. 9 महिने असो, 6 असो, 18 असो, किती महिने असो, छेदस्थानी 12 लिहायचे. भाग दे आता. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 12ला 12 गेले, राहिले काय, 11 सक 66. 66 रुपये काय असणार इथं, व्याज असणार आहे. आणि इथं फक्त तुम्हाला व्याजच विचारलंय, तर व्याज किती असणार, 66. ऑप्शन नंबर सी. कळले? क्लिअर का आता? पुढचा प्रश्न बघा. एका विशिष्ट रकमेवर 10% वार्षिक चक्रवाढ व्याजाने 3 वर्षात 2648 रुपये चक्रवाढ व्याज प्राप्त होते, तर ती रक्कम कोणती? ऑप्शन बघा, 4000, 8000, 6000 आणि 9000. आता चक्रवाढ व्याजसाठी तुम्हाला मी काही गुणोत्तर सांगाल, त्या पद्धतीने केलं तुमचं काही सेकंदात उत्तर येईल. काही सेकंदात. दोन्ही पद्धतीने सांगतो मी. बघा आता नीट लक्ष द्या. पहिले तुम्हाला बेसिक पद्धतीने सांगतो. एक विशिष्ट रक्कम माहिती नाही, आपण ती घ्यायची समजा 100. दर आहे 10%. मग चक्रवाढ व्याजाने काय होतं, पहिल्या वर्षी 100, दुसऱ्या वर्षी 110% 3 वेळेस. 110%, 110%, 110%, 3 वर्षाचं काढायचंय. बघा, 100ला 100 गेले, 1 2 शून्य गेले, 1 2 शून्य गेले, हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला. 11 गुणिले 11 गुणिले 11, 11चा घन किती, 1331. 10 आहे म्हणजे एक घर सोडून पॉइंट, म्हणजेच इथं चक्रवाढ व्याज किती येणार, 133.1. आपण मांडलेलं 100 म्हणजेच 100 ह्याच्यातून वजा केलं तर आलं किती, 33.1. 33.1 काय असणार इथं, चक्रवाढ व्याज. आणि चक्रवाढ व्याज किती दिलेलं आहे इथं, 2648. चक्रवाढ व्याज दिले इथं 2648. मग हे जे 33.1 आहे ते आहे 2648. तर पूर्ण 100 बरोबर किती, तिरकस गुणाकार 2648 गुणिले 100 भागिले 33.1. याचा पॉइंट काढला, इथं शून्य देऊन टाकला. आता 331 चा डायरेक्ट पाडा म्हणायचा आहे. 331 आहे की 331, 331 8 पाहिजे तर करून बघा. 331 गुणिले 8, 8 एके 8, 8 त्रिक 24, 8 त्रिक 24 आणि 2 26, आलं का 2648. मग 331 8 2648. 8 गुणिले 1000 किती आलं, 8000. म्हणजे ती रक्कम किती असणार मग, पूर्णपणे 8000. 8000चे तुम्ही 10%चं 3 वर्ष काढा, त्याचं चक्रवाढ व्याज किती येणार, 2648. म्हणजे ती रक्कम किती असणार इथं, 8000 रुपये. ऑप्शन नंबर बी. ही झाली सिंपल बेसिक पद्धत. कळले? आता तुम्हाला गुणोत्तर पद्धतीने पण सांगतो. बघा, 2 वर्ष असेल ना, 2 वर्ष, 2 वर्ष, त्याचं गुणोत्तर 2:1. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, 2 वर्षाचं गुणोत्तर 2:1. 3 वर्षाचं गुणोत्तर, 3 वर्षाचं चक्रवाढ व्याजसाठी सांगतोय मी. चक्रवाढ व्याजासाठी गुणोत्तर जेवढं वर्ष असेल पहिलं ते घ्यायचं, नंतर ह्या दोन्ही गुणोत्तरांची बेरीज किती आले, 3, आणि शेवटी 1 लिहायचे. 4 वर्षाचं तुम्हाला चक्रवाढ व्याज काढायचं असेल, 4 वर्षाचं,
जे वर्ष असेल पहिलं ते घ्यायचं, नंतर ह्या दोघांची बेरीज 3 आणि 3 6, नंतर ह्या दोघांची बेरीज 3 आणि 1 4 आणि शेवटी 1 घ्यायचं. 5 वर्षाचं तुम्हाला चक्रवाढ व्याज काढायचं असेल, 5 वर्षाचं जेवढं पहिलं असेल वर्ष ते घ्यायचं, नंतर ह्या दोघांची बेरीज 6 आणि 4 10, नंतर ह्या दोघांची बेरीज 6 आणि 4 10, नंतर ह्या दोघांची बेरीज 4 आणि 1 5 आणि नंतर शेवटी 1. इथपर्यंत कळलं? आता आपल्याला 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचंय. मग प्रश्नामध्ये काय दिलंय? चक्रवाढ व्याज 2648 असेल. चक्रवाढ व्याज बघा, आपण जर 100 धरलं तर 100चे आपल्याला 10%. काय गुणोत्तर आहे आपलं? 3 वर्षाचं गुणोत्तर आहे 3:1. काय गुणोत्तर आहे? 3:1. आता व्याजाचा दर आहे 10%. मग 100चे 10% काढले किती आलं? 10 आलं. पहिल्या गुणोत्तराच्या खाली गुणिले लिहायचं. आता जे 10 आहेत त्याचे 10% काढले. 10चे 10% किती आलं? 1. आणि 1चे 10% काढले किती आलं? 0.1. त्यांचा गुणाकार करून बेरीज करा. 3 गुणिले 10 30. 3 गुणिले 1 3. 0.1 गुणिले 1 0.1. आता या सगळ्यांची बेरीज केली किती आले? 33.1. डायरेक्ट तुम्हाला चक्रवाढ व्याज भेटलं. मग 33.1 जर चक्रवाढ व्याज 2648 असेल तर 100 बरोबर किती? आलं का? 8000. इथं सांगितल्याप्रमाणे दोन्ही पैकी तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकता. जास्तीत जास्त रिव्हिजन केली, काही सेकंदात येईल उत्तर. समजलंय? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. 5,000 रुपयांचे दर साल दर शेकडा 10% दराने 3 वर्षासाठी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक काढा. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज मधला फरक काढायचा. बघा, आताच तुम्हाला सांगितलं मी 3 वर्षाचं गुणोत्तर. 3 वर्षाचं काय गुणोत्तर आहे? 3:1. हा जो आहे ना, हा असणार सरळ व्याज, हे बाकीचा असणार सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज मधला फरक. मग डायरेक्ट तुम्ही घ्यायचंय 5,000चे दर किती आहे? 10%. 5,000चे 10% काढले किती आलं? 500. ते असणार इथं गुणिले. आता 500चे 10% काढले, एक शून्य कट, इथं असणार 50. 50चे 10% काढले किती आले? 5. याचं आपल्याला बघायचंच नाही. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षी समान असतं. आता दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज मधला फरक आहे 50 गुणिले 3 150 आणि 5 गुणिले 1 5. मग सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज मधला फरक 3 वर्षातला किती असणार? 155 रुपये. ऑप्शन नंबर बी. कळलं? पहिली कन्सेप्ट क्लिअर केली. आता त्याच्यावरचं गणित सुद्धा सांगितलं. पहिल्या वर्षाचं आहे ना, सरळ व्याज चक्रवाढ व्याज समान असणार. सरळ व्याज असणार 1,500, चक्रवाढ व्याज 1,500. पहिलं हे समान. नंतर व्याजावर व्याज, व्याजावर व्याज वाढणार. म्हणून इथं सगळ्यात पहिलं 500चे 10%, 5,000चे 10% काढले 500. मग 500चे 10% 50. 50चे 10% 5. व्याजावर व्याज, व्याजावर व्याज. चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज मध्ये काय फरक असतो? कारण सरळ व्याज सर्व वर्ष समान असतं. चक्रवाढ व्याज प्रत्येक वर्षी व्याजावर व्याज वाढत जात. कळले सगळ्यांना आता? क्लिअर? दोन वस्तू प्रत्येकी 500 रुपये किमतीच्या विकल्या तर त्यातील एका वस्तू विकताना 20% तोटा व दुसरी वस्तू विकल्यावर 20% नफा झाला. दोन्ही वस्तूंवर एकूणच नफा अगर तोटा किती झाला? आता नीट समजून घ्या. ह्या अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये जर समान किमतीला वस्तू विकली असेल, समान किमतीला वस्तू विकली असेल आणि एकामध्ये जेवढा नफा दुसऱ्यामध्ये तेवढाच टक्के जर तोटा असेल तर या व्यवहारामध्ये नेहमीच काय होतो? तोटा होतो. आणि जो पण तोटा आहे त्याचा वर्ग करायचा आणि 2 घरं सोडून पॉईंट द्यायचा. 20चा वर्ग किती? 400. 2 घरं सोडून पॉईंट म्हणजेच किती? 4. म्हणजेच ह्या व्यवहारामध्ये 4% तोटा होणार आहे. या व्यवहारामध्ये काय होणार? 4% तोटा. ऑप्शन नंबर डी. क्लिअर?
चला, शेवटचा प्रश्न. दोन वस्तू प्रत्येकी 500 रुपये किमतीला विकल्या. त्यातील एक वस्तू विकताना 10% तोटा व दुसरी वस्तू विकताना 10% नफा झाला, तर दोन्ही वस्तूंवर एकूणच नफा अगर तोटा किती झाला? ह्याचं उत्तर सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. कमेंट करत नाही आजकाल तुम्ही, खूपच कमेंट कमी येतात. सगळ्यांनी कमेंट करायचं. जेवढे इथं लाईव्ह दिसतात ते तेवढ्या कमेंट आल्या पाहिजेत. एक कमेंट करायला किती वेळ लागेल? 1 मिनिट. ही तुमची रिव्हिजनच आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे. पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपली लिंक शेअर करायची आणि हे YouTubeचे जेवढेही लेक्चर असेल त्याची फ्रीमध्ये व्हिडिओ आणि प्लस PDF तुम्हाला फ्री कोर्स या ऑप्शनमध्ये भेटून जाईल. ज्यालाही आपल्या नोटिफिकेशन येत नसेल, टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या. तिथं तुम्हाला लगेच लिंक भेटून जाईल. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्यायचे. पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपली लिंक शेअर करायची आणि जाता आता ज्यांनी लाईक केलं नसेल लाईक करून जायचं. चला मग आज आपण इथेच थांबूया. भेटूया दररोज दुपारी 1 वाजता, न चुकता न विसरता. चला, बाय बाय, टेक केअर.